महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। माननीय पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक सर आणि उमरखेड डिव्हिजनचे डीवायएसपी सरांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरखेड अभिलेखावर असलेला अक्षय दिगंबर गायकवाड ह्या शरीराविरुद्धच्या गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध पोलीस ठाणे उमरखेड यांच्या वतीने MPDच्या अंतर्गत प्रस्ताव तयार करून माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी सरांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला। मागील 2 दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी सरांनी त्यास छाननी करून त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर सदर आरोपीविरुद्ध त्या प्रस्तावाची आणि त्या आदेशाची बजावणी करण्यात येत आहे। विशेषतः म्हणजे अक्षय गायकवाड हा गुन्हेगार महिलांविरुद्धच्या एका गुन्ह्यामध्ये मागील 2-3 महिन्यापासून फरार होता। तर त्यास उमरखेड पोलिसांनी पुणे येथून अटक करून त्यास माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यास MCR करण्यात आले होते। तर सदर MPDची बजावणी ही वाशिम येथील जेलमध्ये उमरखेड पोलिसांच्या वतीने करण्यात आली असून सदर अक्षय गायकवाड यास जिल्हाधिकारी सर यांच्या आदेशाने 1 वर्ष स्थानबद्ध करण्यात आलेले आहे। माझे उमरखेडवासियांना आणि विशेषतः जे असामाजिक तत्व आहेत त्यांना सुद्धा सांगणं आहे की कायद्याचं कोणीही उल्लंघन करू नये। असे उल्लंघन करणाऱ्या इस्मांविरुद्ध माननीय पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक सर, DYSP सरांच्या मार्गदर्शनाखाली कठोरात कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे। त्या पलीकडे जाऊन माझं हे सांगणं आहे की उद्याच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिकांनी या विजयोत्सवाकडे किंवा निकालाकडे अगदी संयमाने राहावं। कोणीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणीही काही गैरकृत्य करू नये। तसे काही कृत्य केल्यास प्रचलित कायद्यानुसार कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल याची धन्यवाद।